नासिक लासलगांव बाजार में प्याज के दाम बुरी तरह गिर गए हैं। किसानों को सिर्फ 300 से 1000 रुपये प्रति क्विंटल तक भाव मिल रहा है। किसानों को लागत भी न निकलने से किसानों की दीपावली अंधेरे में जा रही है। सध्याच्या परिस्थितीत सप्टेंबरपासून सरकारने जो बफर स्टॉक केला होता नाफेड NCCFच्या माध्यमातून तो बाजारात उतरवला आहे आणि आज संपूर्ण देशात तोच कांदा बाजारात जातोय। त्यामुळे कुठेतरी व्यापारी हा नष्ट होत चालला आहे आणि सरकारचं धोरण आहे की त्या ठिकाणी 10 रुपयात सरकार दिल्ली असेल, चेन्नई असेल, कलकत्ता असेल, पटना असेल अशा मेट्रो सिटीमध्ये 10 रुपयात कांदा विकते। आज जर व्यापाऱ्याला व्यापार करायचा म्हटला तर मग आज बाजारातून काय भावाने व्यापाऱ्यांनी माल खरेदी केला पाहिजे। जर ज्या कांद्याला समजा 10 रुपयाचा कांदा घेतला आणि त्याच्यावर 7 रुपये खर्च लावला तर तो जाऊन 17 रुपये पडतो आणि ते सरकार 10 रुपये विकतं। त्यामुळे कुठेतरी व्यापाऱ्यांनी आज व्यापार करण्यास थांबून घेतलंय। आज हे जे धोरण आहे सरकारचं चुकीचं ते कुठेतरी आपल्या शेतकऱ्यांना मारक ठरत आहे। आपण बघितलं असेल आपल्या देशातून 35% जवळपास कांदा हा बांगलादेशला निर्यात होतो, परंतु कुठेतरी 1 वर्षापासून बांगलादेशनी स्वावलंबी होऊन आणि त्यांचा कांदा जो पिकवणं चालू केलं आहे त्यामुळे फार मोठा फटका आपल्या कांद्याला बसला आहे। बाजूला कर्नाटकचा नवीन कांदा बाजारात आला आहे, आंध्राचा नवीन कांदा आला आहे। अतिशय जास्त प्रमाणात तो कांदा बाजारात आल्यामुळे पण त्याचा फार मोठा परिणाम आपल्या कांद्यावर होतोय। सरकारची कुठेतरी अशीच जर नीती राहिली तर 100% एक दिवस शेतकरी पण राहणार नाही आणि त्याच्या पाठीमागे व्यापारी पण संपुष्टात येईल। हे एकंदरीत वातावरण आहे। आज मी अक्षय सोनवणे कोपरगाव तालुक्यातून कांदे विक्रीसाठी लासलगावला आलेलो आहे। तर मी साधारण 4 एकर कांदे केले होते। तर ते 4 एकर कांद्याला माझा 2 लाख रुपये खर्च झाला होता आणि जेव्हा ते कांदे निघले एप्रिल महिन्यामध्ये तेव्हा कांद्याला 1500 रुपये भाव होता आणि आज रोजी ते कांदे 800 ते 900 रुपये विकू राहिले या बाजार समितीमध्ये आणि त्यापैकी 100 क्विंटल कांदा आमचा सडून बी गेलेला आहे। अपेक्षापोटी आम्ही ठेवला होता परंतु तो खराब झाला आणि अपेक्षित असा आम्हाला बाजारभाव त्याला मिळालेला नाही। परंतु आज रोजी असं आहे शेतकऱ्यांना कमीत कमी 1000 रुपये क्विंटलने जर अनुदान मिळालं तर त्यांचा कुठंतरी खर्च भरून निघणार आहे। या पलीकडे आमची बाकी काही मागणी विशेष नाही। 1000 रुपये क्विंटलने अनुदान आम्हाला मिळालं पाहिजे। मेहमानी देवगाव कांद्याच्या भावात झालेली घसरण आणि याच्यामुळे शेतकरी मेटाकुटीस आलेला आहे। ऐन दिवाळीच्या सणाचा टाईम असताना आज बाजारभाव काय कुठल्याच मालाला राहिलेला नाही आहे आणि नाफेडचा कांदा त्याच्या आलेला आहे। तो नाफेडचा कांदासुद्धा जर त्यांनी बंद जर केला समजा तिकडं दुसरी काही त्याची विल्हेवाट लावली तर शेतकऱ्याला 2 पैसे काहीतरी भेटतील। नाहीतर अशा भावामध्ये शेतकऱ्यांना अशी परिस्थिती झालेली कांद्याची की दुसऱ्या कुठल्याच मालाला बाजार नाही आहे। तर मग शासनाने असं का जास्त चांगल्या पद्धतीचा बाजार जर कमीत कमी 1500 रुपयाच्या पुढं 2000च्या पुढं अशा पद्धतीत बाजार जर झाला तरच त्याचा खर्च निघू शकेल, नाहीतर त्याला कुठलाही पर्याय राहिलेला नाही आहे। शेतकरी हा मेटाकुटीस आलेला आहे। प्रत्येक मालाचे बाजार डाऊन झालेले आहे आणि आज कांद्याची परिस्थिती अशी झाली 700 पासून 1100 1200पर्यंत बाजार निघू राहिलेले। तेव्हा शेतकऱ्यांनी करायचं काय हा एक प्रश्न शेतकऱ्यांना पडलेला आहे। तेव्हा शासनाने याच्यावर विचार करावा आणि चांगल्या पद्धतीचं हे करावं अशी आमची मागणी शेतकऱ्यांची।